हाय मंडळी, मी बनवणार आहे मच्छीचं कालवण. त्यामुळे तवा टाकून घेतलाय मी, तव्यात तेल टाकून घेतलंय आणि फूल धने लवंग मिरे भाजायला घेत आहे आणि 2 चुलीत भाजून घेतलेले कांदे पण घेतलेत मी, 2 चुलीत भाजून काळा मसाला बनवण्यासाठी. आता मी उलटणीनं हलवून घेत आहे. 1 मिनिट मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला. मग मस्त खरपूस भाजून होतंय. अंधार झाल्यामुळे काळोख पण पडलाय. तर बघू शकता भाजून झालंय. आता मी तेल टाकते थोडस, तेलाने व्यवस्थित भाजतंय. आता भाजून झालंय. आता मी मिरच्या टाकत आहे भाजायला. कांदा लवंग मिरे फुलधने काढून घेते. जास्त मिरची तिखट आहे त्यामुळे मी थोड्याच मिरच्या घेतल्यात. आता मी वाटण काढून घेते. मी कांदा लसूण कांदा तर मिरच्या भाजून घेत आहे. मिरच्याला वेळ नाही लागत त्यामुळे लवकर भाजतात. तेलाचा तवा होता त्यामुळे लगेच भाजल्यात. बाहेर पाऊस पण येत होता, वारा पण सुटला होता. आता भाजून घेतल्यात मी मिरच्या काढून घेत आहे. बघा मिरच्या काढून घेतल्यात मी. आता थोडीशी चण्याची डाळ भाजून घेते. चण्याची डाळ चुलीवर टाकली, आता मी तव्यात टाकली. बघा डाळ थोडासा फुगते, डाळ विजला होता तर फुकणीने डाळ फुकत आहे. आता जाळ लागलाय बघू शकताय. आता डाळ हलवून परतून घेते मस्त. तेल टाकलंय थोडस डाळीत, लवकर भाजण्यामुळं. तेल टाकलं की लवकर भाजते. आता भाजत आली डाळ. मस्त परतून घ्यायला लागते म्हणजे व्यवस्थित भाजते. आता डाळ काढून घेत आहे मी. आता मी टाकत आहे खोबरं भाजण्यासाठी. पाट्यावर वाटायचंय त्यामुळं पूर्ण चाकलंय. असंच भाजायला कापून घेतलं नाही. ठेचता येतंय पाट्यावर त्यामुळं. बघा आता तेल टाकलंय, एक साईडला भाजलंय, परत परतून घेतलंय. पावसानं पण घाईच केली त्यामुळं पटापट करायला लागलं. आता खोबरं पण चांगलं लाल जरी भाजून घेतलं. आता वाटून घेत आहे. मिरची फुलधने लवंग मिरेचं वाटण टाकलंय. वाटते बघा आता पटापट. मोठा पाटा आहे त्यामुळे पटापट वाटून होतंय. थोडस वाटणात पाणी टाकायला लागतंय म्हणजे व्यवस्थित वाटण्यात येतंय. बघू शकताय तुम्ही. पाट्यावरच मस्त चव लागते, तशी मिक्सरला नाही लागत. आमच्या मच्छी मटण हे वाटण पाट्यावरच वाटतात. खवल्याची मच्छी, त्यामुळे मच्छीचं कालवण करायला घेतलंय. मग आता बारीक होतच आलंय वाटण. आता वाटून झालंय. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, असं वाटायला लागतंय. जास्त बारीक घेतलं तर जरा व्यवस्थित होत नाही. जाड ठेवलं तर व्यवस्थित कालवण लागतंय चवीला पण. आता मी काढून घेत आहे. वाटून झालंय. आता काढून घेतलंय मी वाटण. खोबऱ्याचं डाळीचं वाटून झालंय. आता पाटा धुवून घेत आहे. पाट्याला वाटण आहे त्यामुळे व्यवस्थित वाटत होते. काळोख झाल्यामुळे जरा अंधार जास्तच झालाय. आता वाटण तयार केलंय मी. आता मच्छी परतण्यासाठी टोप ठेवती. चूल पेटली बघा, जाळ पण मस्त आहे. तर मी मच्छी फ्राय करण्यासाठी, परतून घेण्यासाठी टोप ठेवलाय चुलीवर. पाऊस पण यायलाय बघा मधामधात, त्यामुळे पावसानं पण खूपच गोंधळ झालाय.
आता जाळ पण लागलाय, आता टोप पण तापलाय. वारा पण सुटलेला आहे. तेल टाकून घेत आहे मी. एक उकळी तेल टाकून घेतलं आहे. बघा मच्छी घेतली मी. एक मोठा मासा होता खवल्याचा. आता मी तेलात टाकते परतण्यासाठी. हळद मीठ टाकून परतून घेत आहे. आता मच्छी टाकून घेतली मी टोपात. आता मी परतून घेते, उलटणीने हलवून घेते. पावसामुळे चुलीचा जाळ सारखा विझत होता, त्यामुळे पटापट होत नव्हती. आता टाकली हळद मी, चवीनुसार हळद. आता हलवून घेते. व्यवस्थित उलटणीने परतून घ्यायचं आहे. आता मस्त परतून झालंय. जाळ पावसामुळे कमीच लागतोय शक्यतो, पटापट होईल तर. चवीपुरतं मीठ घेतलंय मी. आता परत मिठानं पाणी सुटन, त्यामुळं पकडीनं टोप धरून उलटणीने हलवून घेते. जाळ पण फुगते फुकणीने. बघा जाळ फुकला की लगेच होतोय, पावसामुळे सारखा विझत होता. आता उलटणीने परतून घेत आहे. उलटणीने मस्त हलवून घ्यायचे आहेत. हळद मीठ चव बाजूला लागलं पाहिजे असं. बघा मोठे मोठे फिश आहेत, हे मोठे मोठे काप केलेले आहेत. बघू शकताय बघा, मस्त परतून होत आहे. आता सुक्क झालंय. मी कालवण कडवण्यासाठी तेल टाकलंय टोपात. तर मी वाटलेला वाटण टाकून घेत आहे. बघा तेल तापलंय, आता तर वाटण टाकून घेतलंय, काळं वाटण. आता वाटण पण मस्त परतले. डाळ लागलेला आहे, त्यामुळे टोप लगेच तापलेला आहे. आता मस्त वाटण परतून झालंय. छत्री पण पकडली मी, पाऊस येत होता म्हणून. आता तेल सुटले मसाल्याला, आता खोबऱ्याचं वाटण घातलं आहे. एकदम सुगंध छानच सुटला आहे. आता मी मच्छी टाकून घेणार आहे. बघा मसाला मस्त खरपूस भाजून झालाय. एवढा आता मसाल्याचं पाणी टाकते, वाटणाचं पाणी टाकून घेत आहे. आता मच्छी टाकते थोड्या वेळात. जास्त रस्सा नाही करत, थोडाच रस्सा करतो, म्हणजे टेस्ट लागते. अंगापुरताच रस्सा करावा लागतो. आता मच्छी टाकून घेत आहे मी. बघा आता उकळा आलाय. हे बघा आपली भाजी मस्त तयार झाली. आता उकळी आली, बघू शकताय. बघा मच्छी मस्त उकडून निघली. बघा तयार झालंय आपलं मच्छीचं कालवण. गावरान पद्धतीने झणझणीत मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. बघा थाळी पूर्ण झाली. बाजरीची भाकरी घेतली मच्छीच्या कालवणा बरोबर, कांदा घेतलाय, मिरची घेतली, लिंबू घेतलंय अर्ध. व्हिडिओ आवडला असेल